मी शाळेत जाणार नाही. हां, मी शाळेत जाणार नाही नावाचं नाटक होतं. तिथून माझी पहिली सुरुवात झाली होती. त्यावेळेला ते एकमेव कमर्शियल नाटक होतं, बालनाट्य, जे दर सुट्टीच्या दिवशी चालायचं असं होतं. ते तेव्हा फक्त मे महिन्यात किंवा दिवाळीच्या सुट्टीत असं नव्हतं. ते रेग्युलर बेसिसवरती चालू होतं नाटक. त्यामुळे त्या नाटकात माझी सुरुवात झाली होती पहिलीच अभिनयाची, म्हणजे तशी बघायला गेली तर. तर आणि मला या क्षेत्रात यायचं होतं याचं कारण म्हणजे याचं मेन मुद्दा असा होता की जे ते नाटक मी केलं होतं त्याच्यामध्ये सगळी मुलं होती, मुलं मुली एकत्र होती. त्यामुळे मला ते स्टेज फिअर तेव्हाच गेलं होतं पहिल्यापासूनच. आणि नंतर ते डोक्यात होतं की बाबा नाही आपल्याला कलाकार बनायचं आहे, कलाकार बनायचं आहे. मग नंतर आपण टिपिकल मिडल क्लासमध्ये असतो, त्यामुळे आपण आधी शिक्षणावरती लक्ष केंद्रित करतो. मग आपण चांगला जॉब बघ आधी. मग त्यावेळेला असं होतं ना की पहिले जॉब कर, मग बाकीचं काय ते कर, असं ते त्यावेळेला होतं. आणि त्यावेळेला बँकेत नोकरी करणारी माणसं होती, BSTमध्ये नोकरी करणारी माणसं होती, जी आपला नोकरी सांभाळून अभिनय करायची. त्याच्यामुळे आपली मोठमोठी उदाहरणं आहेत, प्रशांत नामले सर किंवा प्रदीप पटवर्धन सर, हे सगळे व्यवस्थित उत्तमरित्या स्थायिक होते आपल्या नोकरीमध्ये. तर त्यावेळेला ते खूप तो पकडा होता की नाही नोकरी करायची आणि मग हे करायचं. आणि त्या दरम्यान माझ्या मामाचा फोन आला, जो दुबईला ऑलरेडी स्थायिक झालेला होता बरेच वर्षापूर्वी. त्याने सांगितलं की तो जो कोर्स केलेला तो मी पण केला होता, त्यामुळे तू इकडे माझ्याकडे एक ऑपॉर्च्युनिटी आहे. मला तर नव्हतं जायचं, कारण त्याला नेमकीच माझी एक कथनी नावाची सिरियल झाली होती दूरदर्शनवरती नुकतीच. आणि असं वाटत होतं की आता काम मिळायला सुरुवात झालेली आहे. बरं त्यावेळेला कसं होतं, फार असे चॅनल नव्हते. एक तर दूरदर्शन 1-2 आणि फार तर फार झी TV आणि सोनी TV असं त्यावेळेला होतं. मी गोष्ट करतो आहे 1997ची, 95-96ची त्यावेळची. त्यामुळे असं वाटत होतं की आता आपल्याला एखादं कमर्शियल नाटक मिळालं की आपण आपलं करिअर सेट, मग आपल्याला पुढे जायचं आहे, आपल्याला हे करायचं आहे. पण तो जॉबची अपॉर्च्युनिटी आली म्हटल्यावरती म्हटलं नाही, थोडीशी जबाबदारी आहे तर आपण तिथे जाणं गरजेचं आहे. मग ते तिथे गेलो. मग तिथे गेल्यानंतर बरं नाटकाचा जो किडा असतो तो काय स्वस्त बसू देत नाही. त्यामुळे मग तिथे माझ्यासारखे अजून जे कोणी होते त्याने आम्ही एकत्र आलो. प्रतिबिंब नावाचा ग्रुप आम्ही स्थापन केला. मग त्याच्या नावाखाली आम्ही तिथे 3-4 हिंदी, उर्दू, हिंदी अशी नाटकं केली. त्याच्यामध्ये आम्ही जिथे आम्हाला संधी मिळायची तिथे आम्ही जाऊन परफॉर्म करायचो. त्याच्यानंतर 3 वर्षानंतर मी इथे आल्यानंतर त्यांनी तो ग्रुप पुढे कंटिन्यू केला. म्हणजे आजही तो दुबईमध्ये हां, अजूनही त्यांच्या त्या लेवलवरती ते इकडे काही ना काहीतरी परफॉर्म करत आहेत.